तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, सगळ्यांना सोडायची वेळ आली आहे का? नक्की काय घडणार आहे तुमच्या आयुष्यात जे आजवर कधीच घडलं नाही? असे एक मोठा धक्का आणि आश्चर्य तुमच्या आयुष्यात वाट पाहतंय. तुम्ही ज्या क्षणाची अनेक वर्षापासून वाट पाहत होतात तोच काळ आता सुरू होतोय. काही जुन्या गोष्टी पार उद्ध्वस्त होणार आहेत आणि ज्यातून तुमच्या एका नवीन भव्य साम्राज्याची सुरुवात होणार आहे. नक्की काय आहे हा नियतीचा इशारा? चला जाणून घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त ही कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही जर लोकांच्या गर्दीत वावरत असलात तरी मनातून नेहमी स्वतःच्या एका वेगळ्या शांत विश्वात रमलेले असतात. जगाला वाटतं की तुम्ही त्यांच्यात पूर्ण मिसळला आहात, पण तुमचा विचार मात्र नेहमी काळाच्या 2 पावले पुढे आणि भविष्यावर केंद्रित असतो. बऱ्याचदा आज तुम्ही जे बोलता ते लोकांना लगेच समजत नाही, पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हाच जगाला तुमच्या विचारांची खरी किंमत कळते. बरोबर ना? कधी कधी तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडतो की लोक आपल्याला वेगळं का समजतात. पण लक्षात ठेवा, हीच तुमची खरी ताकद आहे बरं का. जे जगाच्या कल्पने पलीकडचे आहेत ते तुम्ही अगदी सहज करून दाखवता. आजवर तुम्ही शांत राहून सगळ्यांचे विचार ऐकले, स्वतःचे स्वप्ने मनातच जपून ठेवले आणि परिस्थितीनुसार जवळून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता ही वेळ बदलते. हो, बरोबर ऐकलं. इथून पुढचा काळ तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन दिशा देणारा ठरणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी अव्यवस्थता सुरू होती ती आता एका मोठ्या सकारात्मक बदलाचं रूप घेणार आहे. मंडळींनो, आत्तापर्यंत तुम्ही जे गप्प राहून सहन केलं ना त्या प्रत्येक संघर्षाचा फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या आयुष्याचा असे एक सुवर्ण अध्याय सुरू होतोय जिथे तुम्हाला कोणाची आधाराची गरज भासणार नाही. उलट लोक स्वतःहून तुमच्या मागे चालत येतील. तुमची खरी ओळख अजून जगासमोर यायची बाकी आहे. तुम्ही नेहमी वाद टाळण्यासाठी स्वतःचे मत मनातच दाबून ठेवले, पण जेव्हा लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला गृहीत धरायला लागतात तेव्हा गोष्ट त्रासदायक ठरतात. आता मात्र तुमची सहनशीलता संपली आहे आणि हे तुमच्या फायद्याचं आहे. जो जुना उगाच समजून घेणारा आणि गप्प बसणारा स्वभाव आता मागे पडेल आणि तुमचा खरा रोखटोक आणि स्वाभिमानी चेहरा जगासमोर येईल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला सुरुवात कराल तेव्हा काही लोक दुरावतील, पण जे तुमचं खरं हितचिंतक आहेत ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हाच आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन धार आणून देईल. याच नव्या प्रवासात तुमच्या आयुष्यात एका अशा खास व्यक्तीचा प्रवेश होणार आहे जिचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. मंडळींनो, ही व्यक्ती एखादा नवीन मित्र, प्रेमाच्या रूपाने किंवा एक योग्य मार्गदर्शक म्हणून तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या जुन्या ठरवलेल्या चौकटींना आव्हान देईल आणि तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिकवेल. तुमच्यातील गुप्त सुप्त गुणांना बाहेर काढून मनातील भीती घालून स्वतःवर विश्वास ठेवायला हीच व्यक्ती पाहायला प्रवृत्त करेल. आजवर तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे आणि पाठीमागे कारस्थान रचणारे काही गुप्त शत्रू आता उघड पडणार आहेत. तुम्हाला कोणाशी भांडायला जावं लागणार नाही. नियती स्वतः अशा लोकांना तुमच्या मार्गातून बाजूला करेल. शत्रूची किंवा प्रत्येक चाल तुमच्या समोर निष्फळ ठरेल आणि तुम्ही प्रतिस्पर्धावर पूर्णपणे वर्चस्व गाजाल. मंडळीनं पहा, आजवर तुम्ही नेहमी सर्वांचा विचार केला आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालत, पण आता असे एक क्षण येईल जिथे तुम्हाला गर्दीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा रस्ता निवडावा लागेल. संकट चालणं म्हणजे एकटं पडणं नाही, तर स्वतःची खरी क्षमता ओळखणं असतं. जेव्हा तुम्ही गर्दीची सुरक्षित मार्ग सोडून स्वतःच्या वाटेवर पाऊल टाकाल तेव्हा तुमच्यातील खरी ऊर्जा जागी होईल. सुरुवातीला वाट धुसर वाटेल, पण जसे पुढे जाल तसा रस्ता स्पष्ट होत जाईल. गेले काही काळापासून पैशाची जी चणचणी किंवा अडकलेले पैसे तुम्हाला त्रास देत होती तो अडथळा आता दूर होणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
पैशाचा योग्य विनियोग करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम व सुरक्षित बनवाल. तुमच्या डोक्यात नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण आणि काळ्याच्या पुढचे विचार सुरू असतात. अशीच एक जबरदस्त योजना तुमच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून आहे, पण तुम्ही ती जाहीर करायला संकोच करतात. आता ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला कदाचित लोक तुमच्या कल्पनेवर हसतील किंवा नाकारतील, पण लोकांच्या नकाराला तुमची ताकद बनवा आणि शांतपणे कामाला लागा. जेव्हा तुमचे निकाल जगासमोर येतील तेव्हा आज हसणारे लोकच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. मंडळींनो, जसे तुम्ही पुढे जाल तसे तुमच्या नात्याचे चित्रही बदलतील. वैचारिक पातळी न जुळल्यामुळे काही जुने मित्र किंवा सोबती दुरावतील. हे स्वीकारावंच लागेल की काही माणसं फक्त ठराविक प्रवासापुरतीच असतात. त्याचवेळी तुमच्या विचारांचा सन्मान करणं आणि तुमच्या स्वप्नांना पंख देणारी नवीन प्रामाणिक लोक तुमच्या आयुष्यात जोडले जातील. नात्यामधील साचलेलेपणा मंडळींनो, नात्यामधील साचलेलेपणा निघून जाऊन एक नवीन ताजेपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल. सततच्या विचारामुळे आणि मानसिक तणावामुळे तुमच्या आरोग्यात जो वाईट परिणाम होत होता त्यातून आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. डोक्यावरील गोंधळ थांबल्यामुळे झोप शांत येईल आणि शरीरात नवीन उत्साह जाणवेल. जुन्या अंधारातून, जुन्या आजारामधून मुक्तता मिळेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल. या काळात तुम्हाला काम किंवा व्यवसायाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाचे किंवा परदेशी आगमनाचे योग येत आहेत. हे प्रवास केवळ फिरण्यासाठी नसतील, तर तुमच्या आयुष्याला एक नवीन व्यावसायिक व आर्थिक ओळख मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी ठरतील. आजचे युग डिजिटल युग आहे आणि कुंभ राशीचा थेट संबंध नाविन्यपूर्ण तंत्राशी असतो. येणाऱ्या काळात सोशल मीडिया, ऑनलाईन प्रोजेक्ट्स किंवा एखादी नवीन डिजिटल कौशल्य तुमच्यासाठी यशाची नवी दार उघडणार आहे. एकदा अनपेक्षित मार्ग तुम्हाला मोठी प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे स्वतःचे एक दीर्घकाळ टिकणारे साम्राज्य उभे करू शकता. इतके दिवस आयुष्यात जो एक गोंधळ किंवा धोक्याचा मंडळीनं पडदा होता, तो आता पूर्णपणे हटवणार आहे. भूतकाळातील प्रत्येक संघर्षाचा अर्थ आता तुम्हाला कळेल आणि मन एका अद्भुत शांततेने भरून जाईल. हा तुमचा सुवर्ण काळ आहे, जिथे तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली. त्यामुळे आता अजिबात मागे वळून पाहू नका. येणारा काळ तुमचा आहे. आणि हो मंडळींनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त ही कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, आता लक्षपूर्वक मी जो काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, तो लक्षपूर्वक आहे का. कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे मंडळींनो, कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळे दर शनिवारी मारुतीरायाच्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचं पाठ करा किंवा शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा. यामुळे मार्गातील सर्व विघ्न दूर होतील. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा म्हणजे या मंत्राचा जप करा. किमान 108 वेळा जप करा. यामुळे प्रचंड मनाला सकारात्मक ऊर्जा आणि मानसिकता स्पष्ट मिळेल. मंडळींनो, शनिवारी किंवा अमावस्येला गरजू किंवा दिव्यांग व्यक्तीला अन्न किंवा काळ्या कपड्यांचं दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होऊन भाग्याची साथ लाभेल. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आता तुमची वेळ आली आणि तुम्ही या बदलासाठी तयार आहात, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझी नवी क्रांती सुरू झाली. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो मंडळींनो, नेहमी हसत राहा, स्वतःवर प्रेम करा आणि जग जिंकण्यासाठी तयार राहा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, भेटू आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन.